ठिकाणी केलेला आहे। आमच्या शेड्यूल कास्टमध्ये येणाऱ्या 59 जातीमधील फक्त एक जात म्हणजे मातंग समाज, तोही संपूर्ण मातंग समाज या वर्गीकरणाच्या पाठीमागे आहे असं आम्हाला वाटत नाही। कारण 50% जास्त लोक या वर्गीकरणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे। कारण उपवर्गीकरण जर झालं तर समाजामध्ये फूट पडण्याची दाट शक्यता आहे। आणि असा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे की मातंग आणि बौद्ध समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा हा काही प्रयत्न आहे की काय, ही शंका आमच्या पुढे निर्माण होत आहे। कारण सरकारने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही बदर समिती स्थापन केलेली आहे, त्या बदर समितीचा अहवाल आतापर्यंत खुला केलेला नाही। आणि 59 जातींना म्हणतात की आपलं म्हणणं, त्याच्या विरोधामध्ये असलेली भूमिका आपण स्पष्ट करावी, त्यासाठी आपण आमच्याकडे प्रकरणं दाखल करावी। परंतु आमचं म्हणणं असं आहे की जर बदर आयोगच आपण खुला केलेला नाही तर त्या बदर आयोगामध्ये काय आहे हे आम्हाला माहीत नसेल तर आम्ही कोणत्या माध्यमातून आणि कोणत्या कारणासाठी आपल्याकडे आमचं त्या ठिकाणी म्हणणं देणार आहोत। म्हणून बदर आयोगामध्ये काय आहे हे प्रथम सरकारने खुलं केलं पाहिजे आणि आमच्या बौद्ध समाज आणि मातंग समाजामध्ये वाद लावण्याचं काम त्या ठिकाणी त्वरित बंद केलं पाहिजे, जेणेकरून 59 जातींमध्ये आजपर्यंत आपण बघितले असेल झेंड्याची विटंबना झाली, त्या ठिकाणी संविधानाची विटंबना झाली, त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली। एवढंच नाही तर भीमा कोरेगावचं प्रकरणसुद्धा घडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु या 59 जातीमध्ये फूट पडलेली नाही। आणि ही फूट पडत नाही हे बघितल्यानंतर यांच्यामध्ये फूट जर कशी पाडायची असेल तर या उपवर्गीकरणाच्या नावामध्ये एक विष पेरण्याचं काम आणि आमचा हा मातंग भाऊ जो अज्ञानी आहे, जो धर्मकांडामध्ये गुंतलेला आहे, अशिक्षित आहे, यांचे माथे फिरून आणि काही दलालांनी त्या ठिकाणी सुपारी घेऊन आमच्या मातंग भावाला, त्या भावांची डोके फिरवण्याचं काम या ठिकाणी सातत्याने चालू आहे। जेणेकरून हे लोक उपवर्गीकरणाच्या नावाखाली त्या बौद्ध समाजाला नावं ठेवतील, इतर शेड्यूल कास्टच्या जातीमधील लोकांना नावं ठेवतील, अशा प्रकारचा वाद उद्भवण्याचा प्रयत्न आहे। आणि हाच प्रयत्न आम्ही या ठिकाणी हाणून पाडण्यासाठी संगमनेर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। मी एवढीच मागणी करतो की आमच्या संगमनेर तालुक्याच्या वतीने या उपवर्गीकरणाला आमचा विरोध आहे आणि हा उपवर्गीकरण सरकारने रद्द करावं एवढीच विनंती या निमित्ताने करतो। थांबतो। जय